गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। आज पंचायत समिती निफाड समोर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य सरचिटणीस कार्यवाह संजय बबनराव पगार यांच्या नेतृत्वात 7वा वेतन आयोग सेवा पुस्तक पडताळणी संबंधित असक्षम्य दिरंगाईबाबत संबंधित कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याबाबत मागणी पूर्ण न झाल्याने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलं। ऑगस्ट 2018 रोजी 7व्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चिती झाल्यानंतर तब्बल 7 वर्षे होऊन गेली आहे, परंतु अद्यापही संबंधित सेवा पुस्तकांची पडताळणी शिक्षण विभागाने केलेली नाहीये। या कारणास्तव संबंधित दिरंगाई करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कार्यवाही होईपर्यंत प्रथम 3 दिवस धरणे आंदोलन, तदनंतर साखळी उपोषण, घंटानाद आंदोलन, आमरण उपोषण करण्याचा इशारा शिक्षक परिषदेने दिलाय। आंदोलनादरम्यान निफाड गट विकास अधिकारी तुकाराम जाधव, सहाय्यक गट विकास अधिकारी सुनील पाटील, शिक्षण विभागाचे प्रतिनिधी वसंत गायकवाड आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन समस्या व शिक्षक परिषदेच्या भूमिका जाणून घेतली आहे। आंदोलनामध्ये राज्य उपाध्यक्ष दीपक खैरनार, विभागीय अध्यक्ष वासुदेव बोरसे, जिल्हाध्यक्ष रमेश गोहिल, जिल्हा सरचिटणीस रावसाहेब जाधव, विभागीय कोषाध्यक्ष राजेंद्र खैरनार, जिल्हा कोषाध्यक्ष सुनील अहिरे, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र खोर, जिल्हा संघटक प्रशांत शेवाळे, जिल्हा महिला आघाडी प्रीती कामडी, माधवी वैद्य, निफाड तालुका नेते प्रवीण कोळी, राहुल सोनवणे, निफाड तालुका अध्यक्ष संदीप गायकवाड, दिंडोरी तालुका अध्यक्ष सुभाष बर्डे, इगतपुरी तालुका अध्यक्ष वैभव उपासनी, येवला तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे, बागलाण तालुका अध्यक्ष संजय पाटील, त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष संतोष शार्दूल, पेठ तालुकाध्यक्ष राजाराम वाघ, चांदवड तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव, कार्यवाह सरचिटणीस विलास पान पाटील, श्रावण भोये, कार्तिक जाधव, चिंतामण मोहन, अशोक पवार, नितीन शिंदे, विश्वास आहेर, कैलास बांगर, राजेंद्र कापसे, परशुराम ठाकरे, अरविंद माळी, अनिल धनवटे, वैशाली जाधव, उदयकुमार कुऱ्हाडे, राजेंद्र गाडे, दत्तात्रय कमोदकर, एकनाथ पाटील, साहेबराव पगारे, दादाजी अहिरे, पिंटू गांगुर्डे, रवींद्र भरसट, अनिल खैरनार, विलास पानपाटील, दिनकर दगडे, सुधाकर नाठे, देवकुमार जाधव, योगेश पवार, अशोक जाधव, पंकज भारुडे, रणजित शिंदे, नानासाहेब साळकर, संतोष सूर्यवंशी, लेखराज चौधरी, रमेश आडे, मानसिंग महाले, उमेश कुमार शिंदे, अशोक जाधव, राहुल बच्चाव, विकास मुळे, प्रशांत कोळी, परशुराम ठाकरे, अनिल गावित, दीपक मोरे, महेंद्र वाघ, योगेश कडाळे, राजेंद्र साळुंके, अरविंद राठोड, शैलेश गुंजाळ, बापू शिंगाडे, कैलास गवळे, रवींद्र आभाळे, ज्ञानेश्वर जाधव, भाऊसाहेब बडे, महेंद्र वाघ, प्रभाकर राठोड, दयानंद कवडे, मच्छिंद्र जगताप, जयमाला जगताप, माधवी वैद्य, सुनीता शहारे, पल्लवी शेंदुरशे, सुनंदा खैरनार, मालती जावळे, सुरेखा शेट्टे, वंदना पवार, जयश्री पगार, सुरेखा खैरनार, हौसाबाई बोरसे, मनीषा निकम, निर्मला ठाकरे, मनीषा रुपनवर, सुरेखा जाधव, महेश कोर, दिनेश्वरी बोरकर, सुरेश भोये, रमाकांत शिंदे, बापूसाहेब गोसावी, संभाजी काकडे, महेंद्र वाघ, प्रशांत कोठावदे, वसंत सुपारे, गिरीश पवार, साहेबराव सोनवणे, संभाजी काकडे आदी उपस्थित होते। शिक्षकांचे जे धरणे आंदोलन चालू आहे, शिक्षक परिषदेचे राज्य सरचिटणीस कार्यवाह संजय बबनराव पगार यांच्या नेतृत्वात आता सर बोलतील। ऑगस्ट 2018ला 7व्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती करून सेवा पुस्तिकांमध्ये त्याची नोंद घेतल्यानंतर जवळजवळ 6 वर्ष उलटून गेली, तरी सुद्धा निफाड पंचायत समिती शिक्षण विभागाने सदर 7व्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीची पडताळणी करून घेण्याची कोणतीही कारवाई केली नाही। यामुळे शिक्षकांना निवृत्त होताना किंवा विविध फरक देताना ज्या अडचणीला सामोरं जावं लागतं ते त्यांच्या निदर्शनास आणून देऊन गेल्या 6 महिन्यापासून अनेक निवेदनं देऊन सुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने आजचं हे धरणे आंदोलन, साखळी उपोषण आज आयोजित करण्यात आलेलं होतं। या संदर्भात प्रत्यक्ष माननीय गटविकास अधिकारी यांनी दखल घेऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही कालावधीमध्ये त्यांच्याकडून जे कर्मचाऱ्यांनी दिरंगाई केलेली आहे त्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई प्रस्तावित करण्यासाठीचा प्रस्ताव त्यांनी त्याच्याबाबत आश्वासन दिलेलं आहे। परंतु जोपर्यंत सदर पत्र हे प्रत्यक्षात इथं
धरणे आंदोलनाच्या ठिकाणी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन असंच चालू राहील. शिक्षक परिषदेचा लेखर कार्य होणं अपेक्षित आहे प्रशासनाकडून. कोणी असो, मी काही कोणाची बाजू घेणार नाही. मात्र एवढं क्लिअर की जबाबदारी जी असतील त्यांच्यावर जबाबदारी 100% निश्चित केली जाईल, याच्यात बदल नाही अजिबात नाही. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही संघटनेचे प्रश्न असो त्या प्रश्नांना न्याय देणे किंवा त्याच्या न्यायाच्या बाजूने काय जे प्रश्न असतील, माझी जबाबदारी आदरणीय देव सरांनी सांगितलं असं मी एवढं 100% सांगेन की त्या कार्यकाळातले धोते बघेल काय त्याच्यावर जबाबदारी, त्याप्रमाणे लेखी देण्याची जबाबदारी, तुम्हाला एक पत्र देण्याची जबाबदारी निश्चित करतो. कुठल्याही परिस्थितीत ठरवायचं आहे. शिक्षक समाजाला घडवतो, त्यांना अशासाठी बसायचीच वेळ यायला नको, या प्रशासनाचं कर्तव्य म्हणतो मी. याच्यानंतर तातडीने मी घटकासाठी सरांची चर्चा करून क्लॅरिटी अगदी असिस्टंट मीडियावरून क्लिअर राहील, असू द्या, काही हरकत नाही, क्लिअर कट राहील, केली पाहिजे. ज्याने त्याने त्याच्यात काम केलं, कोणाला त्रास देण्यासाठी आलो नाही. मात्र त्यांचं काम आहे ज्याच्या त्याच्या पार पडल्या पाहिजे. मी आपल्या सर्व शिक्षकांना नक्की सांगेन. यांनी आपल्याला आश्वस्त केलं, संबंधित पडताळणीस विलंब झाल्याने जबाबदारी निश्चित करून संबंधित कर्मचाऱ्यांच्या नावानिशी कारवाई करण्यासंदर्भात व्हिडिओ कार्यालय तत्परतेने यावर काम करते आणि आपल्या शिष्टमंडळामध्ये व्हिडिओ साहेबाची चर्चा करायला बोलवले. या ठिकाणी मी व्हिडिओ कार्यालयाचे इथं प्रतिनिधी पाठवून, अर्थात स्वतः व्हिडिओ साहेब आले, पाटील साहेब, आणि त्यांनी आपल्या भावना समजून घेतल्या. मनस्वी धन्यवाद मानतो. कारण त्रास आहे, फक्त सत्र तुमच्या माहिती शिक्षक परिषदेचा कारण कारवाई झालीच पाहिजे, कारवाई जबाबदारी निश्चित, जबाबदारी निश्चित, संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई, शिक्षक परिषदेचा शिक्षक परिषदेचा शिक्षक परिषदेचा शिक्षक परिषदेचा संजय पवार सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, संजय पवार सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जबाबदारी निश्चित, झालीच पाहिजे, जबाबदारी निश्चित, झालीच पाहिजे, कारवाई निश्चित, झालीच पाहिजे, कारवाई झालीच पाहिजे. निफाड पंचायत समिती शिक्षण विभागाचा निषेध असो, निफाड पंचायत समिती शिक्षण विभागाचा निषेध असो. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, कर्मचाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. शिक्षक परिषदेचा, शिक्षक एकजुटीचा. अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणतं देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी रावसाहेब जाधव, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.